स्त्रियांची शारीरिक भूक ही काही केल्या भागत नाही किंवा पूर्ण होत नाही. त्यांची काम इच्छाही जास्त प्रमाणात असते. पुरुषांपेक्षा त्या जास्त कामोत्सुक असतात. हे व्हिडिओ आपण वारंवार सतत सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती वारंवार आपण पाहतो. परंतु याच महिलांच्या या काम वासनेतून, या शारीरिक भूक भागवण्याच्या वासनेतून जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत, ज्या नवनवीन क्राईम स्टोरी आपल्या समोर येत आहेत, त्या अतिशय भयानक आहेत आणि आपण त्या वारंवार पाहत असतो. परंतु आज जी क्राईम स्टोरी समोर आली शारीरिक संबंधाविषयी, ती अत्यंत भयानक आहे आणि दुनियेतील एक चित्रविचित्र आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली. विवाहबाह्य संबंध असतील, म्हणजे लग्न झालेलं असून बाहेर परपुरुषासोबत अनैतिक शारीरिक संबंध असतील, किंवा लग्नाच्या अगोदर कॉलेजमध्ये मुलांमुलीमध्ये होणारे प्रेम प्रकरण असेल, काहीही असो, परंतु नियमाच्या बाहेर जाऊन ज्या परपुरुषांसोबत अनैतिक संबंध, शारीरिक संबंध ठेवतात, त्यांच्यासोबत काय घडले ते ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल आणि चित्रविचित्र शिक्षा कशी घडली आणि भर रस्त्यावर झालं संपूर्ण हे प्रकरण. लग्न झालेली एक विवाहित महिला, तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी जायचा. बाहेरगावी गेल्यानंतर ती घरी एकटी असायची, मूलबाळ नव्हतं. मग एका दिवशी असंच ती एकटी घरी आहे याच संधीचा फायदा घेतला आणि एका पुरुषाचा तिच्यावरती मन आलं आणि त्याची इच्छा झाली की हिला प्रपोज केलं पाहिजे. त्याने 2-4 दिवस लाईन दिली आणि ती महिला त्याच्या प्रेमात पडली. प्रेमात पडल्यानंतर गल्लीबोळामध्ये गाव असल्यामुळं घरामध्ये कोणी येईल, कोणी शेजारी पाजारी बघतील, म्हणून त्या दोघांनी निर्णय घेतला आणि गावापासून एका दूर जंगलामध्ये एक बगीचा आहे, जिथे की दुसरं कोणीही येत नाही, तुरळक लोक असतात, अशा ठिकाणी निर्जन स्थळी अशा बगीचेमध्ये ते दोघं जण गेले आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी शारीरिक संबंध करायला सुरुवात केली. दोघंही आनंदामध्ये डुबले होते. एकीकडे तिचा पती कामावरून येणार आहे हे तिला माहिती नव्हतं. जेव्हा तो घरी आला, घराला कुलूप दिसलं लावलेलं, तेव्हा या दोघांमध्ये काहीतरी बोलणं चालणं आहे आणि या दोघांना जाताना गलीतीलच एका मुलाने पाहिलं होतं. त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पत्नीला अशा मुलासोबत बाहेर जाताना पाहिले आणि कोणत्या दिशेला गेला हेही सांगितलं. पती त्या दिशेने गेला आणि थेट पोहोचला ज्या ठिकाणी हे दोघं जण ज्या बागेच्या मध्ये शारीरिक सुखासाठी गेले होते, त्या बगीच्यापर्यंत हा पती पोहोचला. त्या ठिकाणी कोणीही नव्हतं आणि त्याला थोडा थोडा आवाज एका गुपित ठिकाणाहून येत होता. त्या दिशेने तो गेला, त्या ठिकाणी गेला आणि ह्याच्या डोळ्याने जे पाहिलं ते विचित्र होतं. दोघंही पूर्ण काम वासनेत, शारीरिक सुखात मग्न झालेले होते. याने संपूर्ण त्यांची प्रक्रिया होऊ दिली आणि जेव्हा ते उठून बाहेर येऊ लागले त्यावेळेला हा समोरच उभा दिसला. कधी आला विचारलं तर याने सांगितलं, तुमचं जेव्हा सुरू होतं तेव्हापासून मी आलोय. दोघांनी माना खाली घातल्या आणि त्यानंतर त्याने जे केलं त्या पतीनं ते विचित्रच होतं. त्या दोघांनाही बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर काहीही न बोलता त्या दोघांनाही गावातील भर रस्त्यावर घेऊन गेला. भर रस्त्यावर गेल्यानंतर पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आले, वकील त्या ठिकाणी आले आणि सर्वांच्या समोर शिक्षा ठोठावण्यात आली. त्या महिलेला 140 चापकाचे फटके देण्यात आले. कारण 100 फटके हे विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल 100 फटके देण्यात आले. 40 फटके हे मद्यप्राशन करून शारीरिक सुख करत होते, मद्यप्राशन केलं महिला असून, म्हणून 40 फटके, तब्बल 140 फटके त्याच्या पत्नीला, त्या महिलेला भर रस्त्यावर सर्वांच्या समोर देण्यात आले. 40 फटके चापकाचे मारल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तिची तडफड झाली, तिच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली, परंतु त्यातच तिचा जीव गेला. इकडे जो त्या महिलेसोबत शारीरिक सुखामध्ये जो प्रियकर होता तिचा, त्याला देखील 75 फटके मारण्यात आले चापकाचे. आणि आता विचार तुम्हाला पडला असेल की शारीरिक संबंध अनैतिक परपुरुषासोबत केल्यानंतर चापकाचे फटके भर चौकात कायदा कानून सुव्यवस्थेच्या समोर कसं काय दिले? हो, इंडोनेशिया हे एक देश आहे आणि त्या देशामध्ये एक कायदा आहे. विवाहबाह्य संबंध, लग्नाच्या अगोदरचे संबंध काहीही असो, जे कायदा कानून सुव्यवस्थेच्या बाहेर जातात त्यांना शिक्षा ही भर रस्त्यावर समाजाच्या समोर चापकाचे फटके देऊन दिले जाते. कोणाला 50 फटके, कोणाला 75 फटके, कोणाला 100 फटके, त्याच्या शिक्षेनुसार फटके दिले जातात. असा तो एक देश आहे आणि तिथे कोणालाही तिथे कशाचीही भीती नाही, कारण कायदा सुव्यवस्थेमध्ये तशी तरतूद केलेली. ज्या समाजासमोर शिक्षा दिल्यामुळे समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं, समाजाने असं दुष्कृत्य करू नये या भीतीपोटी जरब बसावं, म्हणून ही शिक्षा तिथे अंमलबजावणी कायद्यामध्ये करण्यात आलेली. आणि
ह्या शिक्षेमुळे तेथील गुन्हेगारी कमी देखील पाहायला मिळते. अपवाद अशी गुन्हेगारी होती ज्यांना वाटते की आपल्याला कोणी पकडणार नाही, त्यांच्यासोबत अशी शिक्षा घडते आणि ती हजारो लोकांसमोर शिक्षा दिली जाते. या घटनेतून आपल्याला काय पाहायला मिळालं आणि काय शिकायला मिळालं हे तुम्हाला समजलेच असेल. MNG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा आणि देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी, रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत.